कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही भवता पश्रमी दुःखे पिडिले निववूत्या गरजो हरीचे पवाडे मिळवू वैष्णव बागडे पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये भाव शुद्ध नामावळी हर्षे नाचो पिटू टाळी घालू पाया तळी कळीकाळ याबळे गरजो हरीचे पवाडे मिळवू वैष्णव बागडे पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी गरजो हरीचे पवाडे मिळवू वैष्णव बागडे पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपुल्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रोय जननी देवाची धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानांच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विश्वाभासं हृदयपटले गोचरं यश्च नित्यं ब्रह्मानन्दे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं श्री संतांची या माथा चरणावरी श्री संतांची या माथा चरणावरी
चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी कांताची विश्रांती पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे देवा. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही भवता पश्रमी दुःखी पिढिले निवभूत्या गरजो हरीचे पवाडे मिळवू वैष्णव बागडे पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबर यांचा असून महाराजांनी या अभंगामधून आपला भूतकाळ सांगितला. भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ आणि तो या जन्माचा नाही तर अनेक जन्माचा. महाराज सांगतात की मागच्या अनेक जन्मामध्ये आम्ही हेच करत आलो. हेच म्हणजे काय? भगवंताचं नामस्मरण, भगवंताची त्या ठिकाणी कथा कीर्तन, परमार्थ, भगवंताची भक्ती हेच माग आम्ही करत आलेलो आहोत. आणि या भक्तीच्या सामर्थ्याने जे कोणी संसाराने तप्त झालेले जीव आहेत, भवताप, भव म्हणजे संसार, ताप म्हणजे दुःख, श्रम, तर या संसाराच्या तापताने तप्त झालेले जीव, श्रमलेले जीव यांना शांत करण्याकरता, कृतार्थ करण्याकरता आम्ही आमचा काळ व्यतीत केला. मागे भोवता जन्मी हिच करीत आलो आम्ही भोवता पशर्मी दुःखे पिढिले निववू त्यांना शांत करण्याकरता, तृप्त करण्याकरता. आणि मग असे जे तृप्त झालेले जीव यांचं संघटन करून गरजो हरीचे पवाडे मिळवू वैष्णव बागडे. हरीचे पवाडे, पवाडे म्हणजे कीर्ती, त्याचं काय करू आम्ही? गर्जना करू. गरजो हरीचे पवाडे, नुसतं सांगू नये तर हरीच्या पवाड्याचे, हरीच्या कीर्तनाचे काय करू आम्ही? गर्जना करू, म्हणजे घोष. गर्जन म्हणजे घोष करणं मोठ्याने. गरजो हरीचे पवाडे मिळवू वैष्णव बागडे, म्हणजे आपले बाळ गोपाळ आहेत. बागडे शब्दाचा अर्थ बागडणारे, खेळणारे, खेळगडी. त्यांचं काय करू? मिळवू. ज्ञानोबांनी मिळविली मांदी वैष्णवांची. मिळवणं म्हणजे एकत्र करणं, सम्मिलित करणं. मिळवू वैष्णव बागडे. आणि अशा वैष्णवांना एकत्र करून भगवंताच्या कथा कीर्तनाचा गजर घोष करू की त्याच्यामुळे काय होणार? पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. रोकडे म्हणजे रोक, समोर, प्रत्यक्ष. पाषाणामध्ये पाझर काढू. पाषाणा पाझर सुटती रे. महाराज सांगतात की आम्ही असं भजन करू, असं भजन करू की पाषाणाला सुद्धा द्रव निर्माण होईल, तो सुद्धा पाझरेल. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. भावशुद्ध नामावळी. आणखीन आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करत आलेलो आहोत? तर नामावली म्हणजे भगवंताचं जे नाम आहे त्या नामाची ओळ. पुन्हा 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 उच्चार करणं. पण त्या भगवंताच्या नावाचा उच्चार आम्ही कसा करत आलेलो आहोत? भावशुद्ध, शुद्ध भावाने, पवित्र भावाने. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. म्हणून भावशुद्ध नामावळी हर्षे नाचो. आणि ती नामावळी गात असताना आम्ही हर्षे म्हणजे आनंदाने नाचू.
पिटू टाळी, टाळी वाजवू, टाळ वाजवू आणि काय करू आम्ही नाचू. आम्ही नाचो तेणे सुखे, वाहू टाळी गातो मुखे. आम्ही टाळी वाजवून टाळ वाजवून त्या ठिकाणी बेहोश होऊन नाचू, हर्षे नाचो, पिटू टाळी. त्याच्या योगाने आमच्या ठिकाणी कोणतं सामर्थ्य आलं? घालू पाया तळी, कळी काळ यावळी. कळी काळाला सुद्धा पायाच्या खाली घालण्याची शक्ती सामर्थ्य नामस्मरण करणाऱ्याच्या ठिकाणी येतं. मला सांगतात आम्ही ते कमवलं. घालू पाया तळी, कळी काळ पाया, कळी काळ या बळी. गरजो हरीचे पवाडी, मिळवू वैष्णव बागडी. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. नामस्मरणाच्या योगाने, भगवंताच्या कथा कीर्तनाची गर्जना करण्याच्या योगाने आमच्या ठिकाणी काम आणि क्रोध हे राहिले नाहीत. आम्ही त्यांना बंदी खान्यामध्ये टाकलं, आम्ही त्यांना बंदिस्त केलं. म्हणून आपण सर्वजण काम क्रोधाच्या अंकित आहोत, ताब्यात आहोत. म्हणून कधी काम निर्माण व्हावा, कधी क्रोध निर्माण व्हावा हे आपल्या हातामध्ये नाही. बराच वेळा गोष्ट घडून गेल्याच्या नंतर शिव्या दिल्या, मारामारी झाली, पोलीस स्टेशनला गेले, मग नाना प्रकारच्या अनेक प्रकारचे ते काय कलम लागले, शिक्षा झाली आणि मग पश्चाताप झाला. म्हटलं नसत्या शिव्या देतं बरं झालं असतं. का घडतंय? कामक्रोध, आपण त्या कामक्रोधाच्या अंकित आहोत, ताब्यात आहोत. आणि संतांच्या ताब्यामध्ये कामक्रोध आहेत, एवढा आपला आणि संतांचा फरक आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये काही कुटील खोर लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांना शीलभ्रष्ट करण्याकरिता, महाराजांची अपकीर्ती होण्याकरता, सोपे नाहीत लोक महाराज. काय कारण होतं जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती कलंकित करण्याचं? काय तुकोबारायांनी केलं होतं? सर्वभूत हिते रतः अशा असणारे जगद्गुरु तुकोबाराय उद्धरावे जन जडजीव, जडजीवांच्या उद्धारा करण्याकरता अवतरलेले तुकोबाराय. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, असे जगद्गुरु तुकोबाराय. पण काही कुटीलखोर लोकांना ते आवडत नव्हतं. परंपराची सर्व संतांच्या जीवनामध्ये तो भाग आलेला आहे. एका वेश्येला बोलवलं, तुझ्या दिवसाची काय रोजंदारी? सांगितलं, आम्ही तुला देतो. बर, काय करू? तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आहेत, एकटे आहेत, एकांतामध्ये आहेत, तरुण आहेत. महाराजांचं मन विचलित झालं पाहिजे. आता तुला काय सांगायला नाही पाहिजे, तुला त्या सगळ्या कला अवगत आहेत. आता वेश्या जरी असली, वाईट लोक जरी असले तरी त्यांना कळतं की हो, ठीक आहे, आपण कशाला त्या वाटेवर जायचं. अहो ते म्हणते तुकाराम महाराज त्यांची ख्याती कीर्ती एवढी जगभर पसरलेली आहे, आणि मी असं का करू बरं? तुला गावात राहायचंय का? आता काय करणार बिचारी? हो म्हटली. बरं, मनुष्य पैसा आला की तिने सुपारी घेतली, गेली. तुकोबारायांचं मन विचलित करण्याकरता भरपूर तिने सायास प्रयत्न केले. महाराजांचं मन चळलं नाही, उलट महाराजांनी तिला हात जोडले, सांगितलं, जाई ओ तू माते सायास आम्ही विष्णुदास तैशेन हो, पराव्या नारी रखुमाई समान. याला म्हणतात काम अंकित क्रोध. मंबाजी बाबाने काट्याच्या काठीने मारलं, काट्याच्या काठीने. शिव्या दिल्या, खूप शिव्या दिल्या. तुकोबारायांचं मन विचलित झालं नाही. आपल्याला कोणी शिव्या देऊ द्या ना, एखादा आर्य म्हटलं तर लगेच जिंकून कार्य. तसं असलं तर जगामध्ये चालतं म्हणा, नाही तर मग इकडं जगाला तर मारलं की इकडचं गाड पुलं केलं तर आणखी सुजवतील. जगाची राठी कोणी असं म्हणणार नाही. वा सज्जने, आपण याला एवढ्या शिव्या दिल्या, एवढं आरोच्य बोललो, तरी सुद्धा
हा संतत्वाला प्राप्त झाला असं म्हणणार नाही, नेबळट म्हणतील, नेबळट. पण आता काय करावं, हे आपलं भक्तीचं क्षेत्र असं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. काय करावं, खूप वेळा अडचणी पडतात, पण आपल्याला बंधन आहे ना. मग काट्याच्या काट्याने मारलं, शिव्या दिल्या, महाराजांचं मन विचलित झालं नाही. उलट महाराज भगवंताच्या दर्शनाला जातात, हसत हसत, टाळ्या वाजवतच. आता टाळी कधी वाजवतात मुलांना? टाळी भाजनातली नाही, हा सत्कारात काहीतरी एखाद्याचा मोठ्या माणसा सत्कार व्हायला लागला, काय आनंद झाला की आपल्या मनासारखं वाक्य एखादा शब्द आला केलं की काय करतात, आता ती सभा कीर्तनात बी येऊन बसली, तिथं टाळ्या वाजवतात. महाराज आनंदाने टाळ्या वाजवत चालले. भगवान म्हणतात, महाराज रोज सकाळी येऊन जात होते, संध्याकाळी येत होते, आज दुपारीच कसं काय? महाराज सांगतात, आनंद झाला, नवसपूरला. काय झालं? मंबाजीबाबाने काट्याच्या काठीने मारलं, हे पाहिलं का कसं सुचलं, कशी ओळेत. खूप शिव्या दिल्या रे, शिव्या गाळी नीत नाही, भाऊ फार विटंबिले, खूप विटंबना केली, काही नीतीच्या शिव्या आणि अनीतीच्या शिव्या. मंबाजी बाबाने मला शाकाहारी नाही, शुद्ध शुद्ध मांसाहारी शिवाय दिल्या रे. तो आता शाकाहारी शिवाय मांसाहारी शिवाय काय, शिवाय ते शिवायच आहेत ना. शाकाहारी म्हणजे काय हो, मूर्ख, नालाय, गाढव, हे वरच्या वरच्या आपल्या, हे शाकाहारी. आणि आता बाकीचं देऊन सांगू काय कीर्तनात, मांसाहारी काय म्हणजे मग मग आयन मायन, मग तुझी आईन माझी आईन, आमकन तमकन, मग ते काय बोलणं, ते आता काही बोलण्यासारखं नाही. मग ते असं अर्वाच्य, शिव्या गाळी नीत नाही, भाऊ फार विटंबले, खूप विटंबना केली, खूप मारलं, अंगी काठीवरी मारविले. आणि म्हणून बरवे केले विठवा बरवे, म्हणून टाळी वाजवतो रे बाबा. मला सांगतात याच्यामध्ये काय आनंद आहे? एखाद्याने मारलं, शिव्या दिल्या, आणि कोण असा चार चौकात येऊन सांगतो का, घ्या पिढे, आमकेने मला मारलं, आमकेने मला शिव्या दिल्या म्हणून घ्या पिढे. असं झालं की जगात? कधी जगात झालंय का हो? नाही झालं. पण तुकोबरायांनी केलं, म्हणून तर त्यांचा अभंग कीर्तनाला घेतला जातो, म्हणून त्यांची कीर्ती. आपल्याला म्हणावं तर माझं कोणी ऐकत नाही, कोण ऐकन तुझं? बरवे केले विठवा बरवे, चांगलं केलं, तुझी कृपा झाली. अहो याच्यामध्ये काय चांगलंय? तुम्हाला त्याने शिव्या दिल्यात, मारलंय, अंगावर वळ उमटलेत, आहे का नाही, काटे अंगामध्ये घुसलेत, आणि तुम्ही खुशाल सांगतात चांगलं केलं, आनंदात आहेत. महाराज सांगतात, आज मला माझ्या परमार्थाचं फल मिळालं. परमार्थाचं फल काय? काम, क्रोध, लोभ निमाले ठाईची, सर्वानंदाची सृष्टी झाली. काय परमार्थाचं फल आहे? पिकली आशेंद कडूपण गेले, तैश्या मह केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्वानंदाची सृष्टी झाली. आठवून आठव गेले, बस. तुका म्हणे भाग्य या नावी म्हणजे खरं त्या ठिकाणी भाग्य तेव्हा फलोन्मुख झालं, व काम क्रोध त्या ठिकाणी संपले. महाराज सांगतात, मला क्रोध नाही आला, मला राग नाही आला, मंबाजी बाबाविषयी कोणत्याही प्रकारे माझ्या मनामध्ये कलुषित भाव निर्माण नाही झाला. काय म्हणावं, हे जगराटीच्या विरोधात आहे की नाही? कोणी कोणी म्हणेल की असं कुठं असतं का, नसं कुठं असतं का? हो, तसंच असतं. संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे. मग ते त्या ठिकाणी ज्ञानोबरायांना ताटीच्या मध्ये उपदेश करत असताना सांगतात, अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निघोटे. क्रोध नाही आला पाहिजे. म्हणून महाराजांच्या जीवनामध्ये परमार्थाचं फल, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी. धनी म्हणजे मालक. महाराज सांगतात, आम्ही आता इंद्रियांचे धनी मालक झालेलो आहोत. म्हणून आपल्या सर्वांचे मालक कोण आहेत? इंद्रिये. त्या ठिकाणी इंद्रिय म्हटले तर आपण कीर्तनाला येतो, आणि इंद्रिय नाही म्हटले तर घरीच झोपतो.
झोपेनात का इंद्रिय म्हटले तर आपण कीर्तनाला येतो, नाही म्हटले तर तमाशाला जातो. हे सगळं आपण इंद्रियांच्या अधीन आहोत, इंद्रिय अधीन झालो देवा. महाराज छाती ठोकपणे सांगतात, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी. आम्ही इंद्रियांचे मालक आहोत, म्हणून इंद्रिय सांगतील तसं आम्हाला करायचं नाही. आम्ही जे सांगतो, आम्ही इंद्रियांना शिकवतो. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आम्ही आमच्या कानानं सांगतो, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आम्ही आमच्या मनाला शिकवतो, मनात येथे धाव घे राहे विठोबाचे पायी. काय राहिलं? आम्ही आमच्या डोळ्यांना सांगतो, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्यांना आम्ही हे शिकवतो, वाईट काय पाहिजे चांगलं पहा, भगवंताचं मुख पहा. कानानं आम्ही सांगतो, वाईट काय ऐकायचे चांगलं ऐका. आता कीर्तन चालू आहे, कीर्तन चांगलं आहे, पण जर तिकडं काही भांडणं वगैरे सुरू झाले ना, निम्मे माणसं निघून जातील. न तर सगळ्यांचे कान कुठं कीर्तन म्हणतील, आता कीर्तन चालूच आहे, तिकडं काय चाललंय. म्हणून जेवता जेवता कोणीतरी भांडणं ऐकू आले, टी व्ही चालू, घरामध्ये गप्पा चालल्या, जेवण चाललंय, आला आरडाओरडा ऐकू, थांबा थांबा थांबा, टी व्हीचा आवाज कमी करा, कोणी बोलू नका. काय नाही, भांडणं चालली होती. तस्ता ताट पुढं लोटायला लागला. अहो बायको म्हणली, जेवण करा तेवढं, ते राहिले 4-5 घास. ते नाही ना म्हणला, नंतर खातो, झाकून ठेव. कुठं निघाले? ते काय चाललंय पाहून येतो. काय चाललंय? जेवता जेवता तिथं गेला, तिथं काय चालू होतं? भांडणं. भांडणामध्ये काय असतं? ओम विश्वम विष्णू षटकारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूत भाऊ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. असं भांडणात असतं का? आता तिथं शिव्या गाळी झालं. हे ऐकलं की आपलं मन विचलित होतं. म्हणून आपल्या मनाला जर आपल्याला पवित्र राखायचं असेल, शांत करायचं असेल, तर चांगलं ऐका, कीर्तन ऐका, मन शांत होईल. म्हणून आता कोठे धावे मन देखील तुमचे चरण निवांत राहिले मन. हे भांडणं म्हणजे विकृत ऐकलं, शिव्या ऐकल्या, ठिकाणिंदी ऐकली की माणसाचं मन तसंच कलुषित बनतं. वाईट पाहिलं की त्याचा परिणाम मनावर होतो, वाईट ऐकलं की त्याचा परिणाम मनावर होतो, वाईट बोललं की त्याचा परिणाम मनावर होतो, वाईट खाल्लं की त्याचा परिणाम मनावर होतो, वाईट पिलं की त्याचा परिणाम मनावर होतो. आणि आपलं मन हे इंद्रियांचा अध्यक्ष आहे. आपलं जीवन सुखात समाधात आनंदात त्या ठिकाणी व्यतीत व्हायचं का दुःखात व्यतीत व्हायचं, हे कशावर अवलंबून आहे? मनावर. मनावर अवलंबून आहे. मन जर विषण्ण झालं, मन विचलित झालं, तर त्या ठिकाणी बाह्य संपत्ती तुमची कशी असू द्या, किती असू द्या, मनाच्या तळमळी चंदने ही अंगपोळी. मनाची जर तळमळ असेल तर भले तुमच्या सर्वांगाला चंदनाचा लेप दिला आणि तुम्ही एसी मध्ये जरी बसली तरी त्या ठिकाणी तुमची तडफड तडफड तडफड. आणि मन जर शांत असेल, मन जर तृप्त असेल, पोतळ्यावर झोपाव, पोतळ्यावर ढेकळा झोपा, लगेच झोप लागते. आणि मन अशांत असेल ना, भले एसी रूम आहे, डनलपची गादी आहे, सगळं आहे, पण कधी झोप येते, कधी झोप येते, कधी झोप येते. हे सगळं कशावर अवलंबून आहे? मनावर. म्हणून रात्री आरामाने झोप लागण्याकरता दिवसाचं कर्म चांगलं पाहिजे. दिवसभर त्या ठिकाणी चांगलं कर्म घडेल तर पडल्या पडल्या अंग टाकल्या 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 लगेच झोप. लगेच झोप. कसं आहे असं सांगतात बरं का, दिवसभर ज्याचं सत्कर्म असताना, ज्याचं चांगलं कर्म असताना, अंग टाकल्या टाकल्या झोप, अंग टाकल्या टाकल्या झोप नाही, अगोदर झोप लागते मग अंग टाकतात. दिवसभर जर काम केलं ना शेतकऱ्याने, कष्टाचं काम, उशीर येतो, बायको पुढे असते, स्वयंपाक झालेला असतो, आला की लगेच हातपाय धुतले, इकडे तिकडे केलं की लगेच जेवला, जेवला की लगेच तसंच ताट लोटून देतात पुढं, तिथंच अंग टाकतो. एक झोप झाल्यावर मग म्हणतो तशी झोप झाली बघ. जरा विस्तार झालाय. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो
गोसावी. गो नाम इंद्रिय. स्वामी म्हणजे मालक. आम्ही या इंद्रियांचे मालक झालेलो आहोत. ही सर्व आमच्या परमार्थाची फलश्रुती. अनेक जन्मांतरामध्ये आम्ही परमार्थ भक्ती करत आलेलो आहोत आणि या रूपाने आम्हाला त्याचं फल मिळालं. विठ्ठल विठ्ठल. अभंग नवीन आहे, 4 चरणाचा आहे आणि प्रत्येक चरणामध्ये 4 पद आहेत, म्हणजे चौचरणी म्हणतात त्याला. शक्यतो अभंग कीर्तन घेतले जात नाहीत. पूर्वी भजनं व्हायची, भजनामध्ये म्हणत असायचे, आता म्हणत नाहीत. जाऊ दे. अभंग का घेतला? तुकोबारायांचं जीवनचरित्र महाराजांच्याच मुखामधून. महाराजांना लय लौकिक चरित्र सांगितलं नाही, पण आपला परमार्थ सांगितला, आपल्याला मार्गदर्शन व्हावं म्हणून. कारण असं आहे की यंदाचं हे वर्ष जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, म्हणजे 345 वर्ष, आपले 375 वर्ष झाले. म्हणून देहूमध्ये वर्षभर सप्ताह आहेत. वर्षभर सगळ्या फडकरी मंडळींची वगैरे वर्षभर सप्ताह आहेत. आपल्यालाही बोलले होते 1 सप्ताह करा, पण अयोध्येचं नियोजन होत होतं. म्हटलं बाबा आता तुकोबारायांच्या नावाने अयोध्येला. आणि जगद्गुरु तुकोबाराय हे रामप्रभूच्या चरित्राचे साक्षीदार आहेत. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. वा. प्रल्हाद, अंगद, उद्धव, कलियुगामध्ये नामदेव आहे, तुकोबाराय, असं ज्या अवताराची मालिका आहे. तर अंगद रूपाने जगद्गुरु तुकोबाराय रामप्रभूच्या कार्यामध्ये सहकारी होते. निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो. चौयोगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी तेजनी, पाठीमागे डोळे लावून उभी तेजनी. हे संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने, उभा कीर्तने, पाठीमागे डोळे लावून उभी तेजनी, पाठीमागे डोळे लावून उभी तेजनी. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी तेजनी, पाठीमागे डोळे झाकून उभी तेजनी. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे झाकून उभी तेजनी, पाठीमागे डोळे झाकून उभी तेजनी. सहयोगीचा भक्त कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव, कलियुगामध्ये नामदेव आहे. चौवीचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी तेजनी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या अवताराची मीमांसा करत असताना ही एका जन्माची सेवा नाही, तर मागच्या अनेक जन्माची सेवा आहे असं विवेचन करतात. आपण त्याच्यावर विचार करणार आहोत. आपल्या या भगवान गणेशाच्या अधिष्ठानाने पुनीत भूमीमध्ये गेले 39 वर्षाचा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रमाने हा सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण केशव महाराज गुजर बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपण सर्व गावकरी मंडळी, भजनी मंडळी, माता भगिनी, तरुण बांधव सर्वांच्या योगदानातून हा उत्सव प्रतिवर्षी संपन्न होतो. याही वर्षी तो होतोय. त्यामधली कीर्तनाची सेवा, त्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आणि महाराजांनी आपली जी भक्ती आहे ती एका जन्माची नाही, काही वर्षाची नाही, तर जन्मजन्मांतरीची आहे असा भाव व्यक्त केला. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाला काही स्पर्श व्हावा, महाराजांचा चरित्र भाग त्या ठिकाणी काही वर्णिला जावा. कारण हे वर्ष जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाने
संपन्न होतं, म्हणून तो भाव व्यक्त करतो. असं आहे. आपल्याला जर विचारलं की तुमच्या गळ्यामध्ये जी माळ आहे ती कधीपासून आहे, कोणी सांगेल 2 वर्ष झाले, 1 वर्ष झालं, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. एकादशी कधीपासून करता? 10 वर्ष झाली, 5 वर्ष, 7 वर्ष, काय काय असेल ते. आईच्या पोटात तो कोण घेऊन आलेलं नाही. अगोदर माळ नव्हती, पण गेलो व दिंडीमध्ये ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये गेलो व तिथलं ते सगळं वातावरण पाहिलं, मन प्रसन्न झालं. कारण हे वारकऱ्यांचा समुदाय एका ठिकाणी आला ना, तर तुका म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ, जाऊन यामळ वाळवंटी नाचती. खळ जरी असला तरी त्याला तिथं काय होतो, पाझर फुटतो, भक्तीचा पाना फुटतो. इकडं कसा वागणारा, काही खाणारा काही पिणारा, पंढरपूरला जाऊ द्या, चंद्रभागेमध्ये स्नान, ते कपाळाला गंध, आणि मग ते पाया पाडणार, ते म्हणणार ओ थांबा थांबा पाय नका पडू, असं देऊ देवाच्या दारामध्ये सगळे सारखे, सगळे सारखे. देवाच्या दारामध्ये म्हणले सगळे सारखे. असा काय भक्त बनतो, असं काय भक्त बनतो. मग होतं ना बदल. मग तेवढं ते पाहिलं ना, काही इतके दिवस आपण काही खाल्लं काही पिलं, म्हणून वारीला जायचं. पंढरपूरला गेलं ना, अनेकांच्या माळ अशाच, अनेक जण असे बदलले. वडिलांच्या गळ्यात माळ होती, आजोबांच्या गळ्यात माळ होती, म्हणून परंपरेने घालणारे अगदी कमी आहेत. पण अशा पद्धतीने दिंडीमध्ये गेले, कधी कुठल्या तरी महोत्सवामध्ये गेले. आता मोठमोठे सप्ताह होतात, तिकडे आता नारायणबाबा सप्ताह झाला. ते वैभव पाहिल्याच्या नंतर आता ते भगवान बाबा वामन भाऊ यांचे मोठमोठे महोत्सव होतात, गंगागीर महाराजांचा महोत्सव. असे महोत्सव पाहिल्याच्या नंतर माणसाचं मन बदलतं, माणसाचं मन बदलतं. आपले शेवगावला विवेकानंद कॉलनीमध्ये सर्व शिक्षक मंडळी आहेत. पण शताब्दी महोत्सव तिथंच झाला. झाडेसाहेब काही शिक्षक मंडळी त्यातले म्हणले, महाराज आम्ही अगोदर थोडंसं या देवादिकांच्या विरोधात होतो बरं का. आमचं मन थोडंसं एक हे संप्रदायाचं क्षेत्र म्हणजे असं एक थोडासा नकारात्मक भाव आमचा होता. आपलं ते बोललेलं सांगतो. पण आपला हा सप्ताह पाहिल्यापासून आमचं मन बदललं. असं होतं. एखादा महोत्सव पाहिल्याच्या नंतर, वारीला गेल्याच्या नंतर, दिंडीमध्ये गेल्यानंतर, एखाद्या महात्म्यांचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर असे काही थोर सत्पुरुष आहेत बुवा. काही लोक अचंबित होतात की कसे बोलतात, ग्रंथाचे ग्रंथपाठ, म्हणजे ते कदम माऊली कीर्तन करतात, ग्रंथाचे ग्रंथपाठ, आणि त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव. मग ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही, एकादशी धरत नाहीत, वारी करत नाहीत, अशांच्या मनावर त्या ठिकाणी बरोबर प्रभाव पडतो. आणि मग म्हणतात आम्हाला माळ घालायची. मी सांगितलं की नाही, वडिलांच्या आजोबांची माळ, एकादशी, वारी असे क्वचित, मला वाटतं इथं 1-2 जण सापडतील बस बहुतेक. मग कोणी 15व्या वर्षी, 20व्या वर्षी, 25व्या वर्षी दिंडीत गेले, कुठेतरी गेले, मग ते ऐकलं, मग माळ घाला, मग वारी धरली, मग भजन सुरू केलं. असं एखाद्याला विचारलं कधी माळ घातली, 15 वर्ष झाली. कधीपासून एकादशी, 20 वर्ष झाली. अशा पद्धतीने वर्ष सांगितलं जातं. ज्ञानोबाराने विचारलं, माऊली कधीपासून, कधीपासून किती वर्ष झाली? माऊली म्हणले, वर्ष? आमची भक्ती वर्षाने नाही मोजायची, आमची भक्ती कल्पने मोजायची. कल्पने. माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. हा, बहुत शब्द आहे, म्हणजे अनेक अनेक कल्पामध्ये मी खरं बोलण्याचं तप केलं. खरं बोलण्याचं तप किती? नुसतं सोमवारी नाही, नुसतं एकादशीला नाही, नुसतं मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर एखादा काय असं बोलायला लागला ना, त्याला खरं बोल, खरं बोल. मंदिरात जरा सप्त्याच्या मंडपात जरा खरं बोल, खरं बोल. म्हणजे एकदा मंदिरातून गेला आणि सप्त्याच्या मंडपातून गेला की खोटं बोलायला मोकळं झाला. माणसं जरा मंदिरामध्ये इथं खरं बोल. नुसतं मंदिरापुरतं नाही,
माऊली सांगतात की माझ्या वाचेने सत्यवादाचं खरं बोलण्याचं तप. उगाच 700 वर्ष ज्ञानेश्वरी टिकते काय? ते शब्द आपण बोलतो ना, जे ज्ञानोबारांच्या मुखातून शब्द आले. आपले शब्द कोणते आहेत? काही वेगळी लिपी आहे का? वेगळा उच्चार आहे का आपला? ते शब्द आहेत, तेच 52 वर्ण आहेत. आपण तेच बोलतो. आपल्याला म्हणाल तर माझं कोणी ऐकत नाही. घरात बायको ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, बाहेर जातो घराने घेऊन. बघा ना, माझं कोणी ऐकत नाही. मग बाहेरचे समजून सांगतात, दादा आपलं तरी काय राहिलंय आता? दिलीत अर्धी भाकरी अर्धी कोर भाकरी खायची आणि इथं मंदिरात येऊन आपला जप करायचा. तुम्हाला म्हणजे म्हणजे तो ते हे समजून सांगतात की आता आपली लायकी नाही ना, मग ग बसायचं ना. नाही ऐकत ना आपलं, मग आता ग बसायचं. कोण ऐकणार आहे आपलं? कोण ऐकतं सांगा ना? भावकी ऐकत नाही, गाव ऐकत नाही, तालुका ऐकत नाही, जिल्ह्यात तिकडं पुढचा तर विषयच नाही म्हणा. आपल्याला तर माझं कोणी ऐकत नाही. पण आज ज्ञानोबा तुकोबारायांची शब्द 700 वर्ष झाली. सप्ताह म्हटलं की ज्ञानेश्वरीचं पारायण पाहिजे, गाथेचं पारायण पाहिजे. नित्यनेमाने गाथा वाचतात, नित्यनेमाने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचतात. का त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला, त्यांच्या वाणीला एवढी किंमत आली? खरं बोलण्याचं तप. खरं बोलण्याचं तप. अहो, सत्य बोलण्याने त्या ठिकाणी आत्म्याची प्राप्ती होती. सत्य बोलण्याने. म्हणून त्या ठिकाणी माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प, तया फळाची हे माधवी पातली प्रभू. आता आणखीन मागे जाऊ बरं का. त्या गवळणीने विचारलं, गवळणी का हो गवळणीनो, जो परमात्मा योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. जो भगवान योगियांचे ध्यानी ध्याताना तुडशी, तो आम्हापाशी मागे पुढे, तो आम्हापाशी मागे पुढे. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी, जो आम्हापाशी मागे पुढे, तो आम्हापाशी मागे पुढे. योगियांचे ध्यानी ध्याताना तुडशी, तो आम्हापाशी मागे पुढे, तो आम्हापाशी मागे पुढे. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी, तो आम्हापाशी मागे पुढे, जो आम्हापाशी मागे पुढे. नयच योगी ध्यानारे भगवान परमात्मा वरी योग्यांची मानाशी उमरडोनी जाय. योग्यांच्या ध्यानामध्ये येत नाही. तो भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण होतो. नुसतं अवतीर्ण होत नाही. त्या गवळणी कृष्णाला सांगतात, कृष्णा नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी. आता योगाच्या ध्यानामध्ये न येणारा प्रत्यक्ष परब्रह्म आणि त्या परब्रह्माला त्या गवळणीने काय करावं? नाचायला लावावं. कृष्ण म्हणतो, मी नाचेल, काय देशील? लोण्याचा गोळा. एवढ्या लोण्याच्या गोळ्या करता काय करावं? कृष्णाने नाचावं. नाचे नका बिचारा, जाऊ द्या, लहान होता. लहान मुलं नाचतात. त्या गवळणींनी कधी कधी कठोरपणाने शिव्या द्याव्यात आणि त्यांना गवळणींनी शिव्या द्याव्यात म्हणून भगवान परमात्म्याने काहीतरी त्यांची खोडी करावी. आता ज्याच्या घरामध्ये म्हातारी माणसं असतात ना, मग ही लहान मुलं काय करतात? त्या म्हाताऱ्या माणसाची खोडी करतात. त्याने रागवावं, तो हा डोला गेला, असं काहीतरी म्हणावं. मग त्याच्याकरता काय करायचं? ते काठी तरी वढायची, ती उशी तरी वढायची, चष्मा तरी. आता ते लहान मुलं काहीतरी करतात. केलं की मग त्याला काय पाळता येते का? काय नाही, फार तिथून हात उचलून मग ते पोरं असं हात उचलला की ती पोरगं जातं पळून. ठीक आहे बाबा, लहान आहे, खेळल करील. मग भगवान कृष्णाने त्या गवळणीने शिव्या द्याव्यात म्हणून अशा काही खोड्या कराव्यात. आणि मग त्या गवळणीने शिव्या द्याव्यात आणि शिव्या दिल्या की भगवान कृष्णाने हसावं, लांब जावं. बाई अजून 4-2, हा अजून 4-2.
शिवाय म्हणजे काय अभंग आहे का? अजून 4-2 अजून 4-2 त्याच्याकरता तसं मी इथं अवताराला आलोय. तुकोबराय सांगतात, हसत असे शिव्या देतात त्या गवळणी, हसत असे शिव्या देतात त्या गवळणी, हसत असे शिव्या देतात त्या गवळणी, हसत असे शिव्या देतात त्या गवळणी. मरता जप ध्यानी न बोले जो, म्हणता जप ध्यानी न बोलले तो, म्हणता ध्यानी न बोलले तो. जप करून ध्यान करून योग करून व्रत वैकल्य करून तीर्थयात्रा करून मेले, ध्यानामध्ये येत नाही. आणि तो भगवान हसत असे कधी शिव्या देतात त्या गवळणी, त्या गवळणी शिव्या देतात आणि कृष्ण हसतो. आणखीन 4-2 आणखीन 4-2 गोपाळ शिव्या देतात. जसं गवळणी शिव्या देतात ना, तसं गोपाळ सुद्धा त्याला शिव्या द्यायची सवंगडी. आणि भगवान कृष्णाने ते हसायचं, निमूटपणे सहन करायचं. ते गोपाळ शिव्या द्यायचे, तर म्हणजे गवळणी शिव्या देतात, गोपाळ शिव्या देतात, कसं काय सांगता? आता कोणते शिव्या देत होते, तुमची परवानगी असेल तर देतो बाबा. तुम्ही जर हो म्हणत असले तर. परत तुम्ही म्हणायचे तुम्ही काय इंदोरीकरचे शिष्य झाले काय? काही कीर्तनामध्ये बोलायला लागले, नाही बाबा तुमची परवानगी असली तर. ते बी तुकोबारांच्या शब्दाच्या आधारे, म्हणायला नाही. कसे शिवे देत होते गोपाळ? आहे का तुमची परवानगी झाडे साहेब? आहे का? ऐकायचं का? आहे का नाही? ते गोपाळ कृष्णाला शिवे द्यायचे. कशी? आता तुकोबारांचा अगोदर प्रमाण सांगतो ना, मग त्याचा अर्थ सांगतो. जरी तुझी आई आम्ही घालू सर्वा ठाई, तुका म्हणे तेही तुझं वाटे भूषण. भगवान कृष्णाला ते गोपाळ शिव्या देतात, त्याचं भूषण वाटत होतं. आणि मग म्हणतात आणखीन आणखीन आणखीन. हा, इकडं आम्ही अभंग म्हणतो तर आम्हाला म्हणत नाही आणखीन आणखीन आणखीन. आम्हाला सांगतात बस भजन तुमचं बंद कर. ऐकून कंटाळा आला. आणि ते गोपाळ शिव्या देतात, तर त्या ठिकाणी म्हणतो वाह काय सुंदर, तुका म्हणे ते तुझं वाटी भूषण. आता अर्थ सांगू काय प्रमाणाचा वेगळा आणखीन काही? तुम्हाला कळालं नाही का? सोपं आहे ना. काय नाही, काय त्या गोपाळ शिव्या द्यायचे, जाय आई घाले झाला. भगवान कृष्ण काय करायचं, ते ऐकून घ्यायचो. आता एक शिवी असा तशी शिव्या देतात त्या गवळणी. आता आणखीन जनाबाईचं सांगतो. काय बिघडलं काय नो, काय झालं, जनाबाईने पदर खोलून रावळात आल्या आणि असे हात वारी करू इठ्या, असं पार असं अंग असं थरथर काप सुटलाय. विठ्या 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 तुझे गेले मढे, तुला पाहुणे काळ रडे. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, विठ्या कारट्या. आता हे काय आहेच की नाही आपल्यात? तुझी रांडरंडकी झाली, फार बोट बिट मोडून. जन्म सावित्री चुड्या आली, विठ्या तुझे गेले मढे, तुला पाहुणी काळ रडे. उभी राहुनी अंगणी शिव्या देती दाशी जनी. आणि भगवान विठ्ठल हसतात. काय सुंदर हे ब्राह्मण लोक वेदाची रोचा म्हणतात ना, प्लुत अनुप्लुत, आणि मग ते तसलं काय बाबा ते नाही. हे काय गुढे ह्याच्यात, काय सुंदर जने आणखीन कमाल झाली. शिव्या देतात. त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्याला भूषण वाटतं, खुश होतो. मग त्याच्याकरता विचारलं की एवढा हक्क कस काय हक्क? मग त्या गवळणी सांगतात, बाबा याच्या प्राप्ती करता, याची भेटी करता जन्मजन्मांतरी बहु केले सायास, याचे भेटी लागी व्रते उपवास, शेविली गंगेची तटाके उदास, त्याची सुकृताचे नेणे आले घोषवो. जन्मजन्मांतरी बहु केले सायास, याचे भेटी लागी, या कृष्णाच्या प्राप्ती करता भेटी करता. आता आपल्याला मी तुम्हाला हे समजून सांगतो बरं का, मागे बहुता जन्मी गवळणींची सेवा एका जन्माची नाही, एका जन्मात त्यांच्या शिव्या खात नाही. जन्मजन्मांतर म्हणजे त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली, भक्ती केली. मी तुम्हाला पहिलं ज्ञानोबारांच्या पासून सुरुवात केली की आपण जे शब्द बोलतोय तेच ज्ञानोबराय बोलले, पण आज ते ज्ञानेश्वरी 700 वर्ष झाले ते शब्द अभंग आहेत, जिवंत आहेत.
मग त्या गवळणीनं विचारलं की तुम्ही शिव्या देताना तो कृष्ण असतोय, योग्यांच्या ध्यानामध्ये, जपतापाच्या ध्यानामध्ये न येणारा. मग त्याने सांगितलं, बाबा हे एका जन्माचा हक्क नाही, हा हक्क होण्याकरता, एवढं भक्तीचा त्याच्यावर बोजा होण्याकरता जन्मजन्मांतराचे सायास आहेत. सायास म्हणजे प्रयत्न. याचे बहु केले सायास. पुन्हा बहु शब्द सर्व ठिकाणी, सर्व ठिकाणी. इथं सगळ्यांना मागे बहुता, तसं जन्मजन्मांतरी बहु केले सायास. याचे भेटी लागे व्रते उपवास. सगळे व्रत केली. एकादशी याच्याकरता केली, सोमवार याच्याकरता केला, शनिवार याच्याकरता केला, शेविली गंगेचे तटाके उदास. त्याची सुकृताचे नेणे आले घोषवू, म्हणून त्याची प्राप्ती झाली. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आली का? पुंडलिकाच्या भावार्थां गोकुळी होणी झाला येता. वैकुंठीचा हरी द्वारकेची केणी आली याची ठाया. पंढरपूरला कोण आलं? पांडुरंग परमात्मा आले. ते काय पंढरपूरची नाही. कोणी म्हटलं बाबा द्वारकेहून आलं, द्वारकेची केणी आली याची ठाया. कोणी म्हटलं गोकुळ हिने झाला येता, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळ हिने झाला. काय का असे ना, पण तो बाहेरून आला, तो पंढरपूरचा नाही. आम्ही तो पुंडलिकरांच्यामुळे आला. मग पुंडलिकरांनी काही यज्ञ केले होते का? माता पित्यांची सेवा केली. मग तो भगवान परमात्मा आला. आणि पुंडलिकरांनी विचारलं की बाबा हा परमात्मा तुमच्याकरता आला, तुमच्यामुळे आला. धन्य पुंडलिका बहुबरी केली, निधान आणली पंढरी आहे. भाला भाला पुंडलिका मानराशी जन लोका, कोण्या काळे सुख आयसा कोण पावत, नातोडे जो कोणे परी उभा केला विटेवरी. अहो न लाहिजे जपे, न लाहिजे तपे. किती जप केला, किती तप केलं तर तो परमात्मा आतुरणार नाही, म्हणजे प्राप्त होणार नाही. आणि असा दुर्लभ असणारा भगवान परमात्मा तुम्ही विटेवर उभा केला. मग आता 28 युग झाले, तो काय आहे? विटेवर उभा आहे. आणि मग असं काय केलं? त्याचं उत्तर ज्ञानोबा राय देतात. जन्मोजन्मीच्या सायाशी, जन्मोजन्मीच्या सायाशी, जन्मोजन्मीच्या सायाशी, जन्मोजन्मीच्या सायाशी, विठ्ठल लाधला पुंडलिकाशी, पूर्वी पुण्य केले ओ माये, विटे लाधले या विठोबाचे पाय. लाधले विठोबाचे पाय, पूर्वा पुण्य केले हो माये, विठे लाधले विठोबाचे पाय. पुंडलिकरांच्यामुळं परब्रह्म पंढरपूरला आलं. ज्ञानोबा सांगतात पुंडलिकरांनी काय केलं? जन्मजन्मीच्या सायाशी, विठ्ठलला धला पुंडलिकाशी. सायास म्हणजे प्रयत्न, जन्मजन्मांतराचे प्रयत्न आहेत, सायाश आहेत, व्रतवैकल्य आहेत. म्हणून ते परब्रह्म पुंडलिकरांच्यामुळे पंढरपूरला आलं. आता लगेच पुढचं चरण, विटेला धल्या विठोबाचे पाय. आपण वारकरी मंडळी किमान 15-20 दिवसाचा प्रवास करून पंढरपूरला जातो, ऊन वारा पाऊस. मग तिथं गेल्यानंतर किमान 30-30 तास, 35 तास, 40 तास दर्शनाला लागतात. 40-40 तास. मग तिथं उभं राहायचं. आता ते वरून छत वगैरे झालं नाही, तर पूर्वी तर उघडीच बारी होती. पाऊस, आता केळी वाटतात, फराळ वाटतात. पूर्वी काय वाटत नव्हते, पण असं उभं राहिले. गेले गरुड खांब गाभाऱ्यात गेले. तिथं गेल्याच्या नंतर दर्शन. आता 40 तास उभा राहिले. तिथं किती वेळ मिळायला पाहिजे? त्या मानाने मिळायला पाहिजे की नाही? किती वेळ मिळतो? आता किती वेळ मिळतो त्याचं गणित तुम्ही करा. 1 मिनिटामध्ये 80 लोकांचं दर्शन झालं पाहिजे, असा समितीचा नियम आहे. किती? 1 मिनिटामध्ये किमान 75 ते 80. म्हणजे वाट्याला किती वेळ येतो? आणि अगोदर किती प्रवासी? 15-20 दिवसाचा. तिथं प्रत्यक्ष 40 तास उभी. आणि गाभाऱ्यात गेले की 1 सेकंद. आता मग त्या मानाने एवढा जर आपल्याला कमी वेळ मिळाला तर तिथं जे उभे असतात किंवा जे पुजारी असतात त्यांच्याबद्दल आनंद वाटतोच की आपल्याला. काय भाग्यवान येतो हे, काय भाग्यवान येतो.
आपण सगळे देवाकडे पाहतो आणि ते इकडे पाहतात बाहेर. तिथं आत गेले की सगळ्या लोकांचं लक्ष कुठं? देवाकडं. आणि पुजाऱ्याचं लक्ष बाहेर. पण काय का असे वाटतं बुवा भाग्यवान आहेत. आता पैठणला गेलो की ते देवाजवळ बसलेले असतात, भाग्यवान आहेत बिचारे देवाच्या सानिध्यामध्ये. आपल्याला एक सेकंद तिथं उभा राहिला एवढं तडफड करून, आणि इथं अखंड 7-8 तास तिथं त्यांना काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. मग सांगितलं ना, सगळेजण देवाकडे पाहतात आणि ते इकडे पाहतात, त्यांचं लक्ष इकडे आहे. पण भाग्यवान आहेत बिचारे, काही का असेना त्यांना देवाच्या सानिध्यामध्ये भेटतं. मग ती विटेवर भगवान परमात्मा उभे राहिले ना, युगे झाले 28, युगे 28 विटेवर उभा. आणि मग कोणतरी त्या विटकरीला गाठलं आणि तिची मुलाखत, बाई इथं आम्ही एवढं सारं देतो, उन्हाळा पाऊस, हे जळगाव जिल्ह्यातून लोक निघतात ना, 35 दिवस लागतात त्यांना देवा. 35 मुक्ताबाईंची पालखी 35 दिवस असल्या उन्हात यायचं. आणि इथं आलो तर आम्हाला एक सेकंद इथं देवाच्या गाभाऱ्यात, आणि तुझ्यावर मात्र पांडुरंग परमात्मा 28 युग झाली उभा आहे. केवढी भाग्यवान आहे. ते म्हणले, बाई उगाच हे भाग्य प्राप्त होत नाही, जन्मजन्मांतराचं पुण्य. पूर्वी पुण्य केले ओ माय, पूर्व नाही हा, पूर्वी पुण्य केलंय म्हणून मला विठोबाचे पाय मिळालेले आहेत. आता कोणाकोणा सांगितलं? गवळणीचं सांगितलं, पुंडलिकरायचं सांगितलं, विटेचं सांगितलं, ज्ञानोबरायांचं सांगितलं. नामदेवरायांना विचारलं, अहो तुमच्या कीर्तनामध्ये आम्ही ऐकलंय नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. काय भाग्य, काय कीर्तन असेल नामदेवराय तुमचं, की आम्ही कीर्तन सुरू केलं तर लोक जांभळ्या देतात, झोपा घेतात. आमचं कीर्तन सुरू झालं की लवकर सोडा म्हणतात, आहे का नाही? आणि तुमचं कीर्तन सुरू झालं की पांडुरंग परमात्मा नाचतो, बेहोश होऊन नाचतो, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. हां बरं, एवढंच नाही, तुम्ही भजन करायला लागले, तुम्ही वीणा घ्यावा, भगवान परमात्म्याने येऊन टाळ घ्यावा. नामदेवरांच्या भजनामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा टाळ घेतात, हा टाळ वाजवतात. नामदेवराय पुढे म्हणतात, पांडुरंग परमात्मा मागे म्हणतात. माऊली आपलं नामदेवराया, एवढं परमात्मा तुम्हाला त्या ठिकाणी भजना करता म्हणा सहकार्य करतो, एवढा तुमच्यावर पांडुरंग परमात्मा प्रसन्न आहे, त्याच्याकरता तुम्ही काय केलं? जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. कीर्तनामध्ये नाचतो, भजनामध्ये सहकार्य करतो, तुम्ही नैवेद्य आणला तर खातो, दूध प्या म्हटलं तर पितो, एवढं तुम्ही एकमेकांच्या सहवासामध्ये राहता. काय केलं? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. बाबा परमात्म्याने प्रसन्न होण्याकरता पुण्य लागतं, आणि हे पुण्य एका जन्माचं नाही, मग मागच्या अनेक जन्माचं आहे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून
तुकोबाराने सांगितलंय जन्मजन्मांतराचं, पुंडलिकराने सांगितलं जन्मजन्मांतराचं, विठकरीने सांगितलं जन्मजन्मांतराचं, ज्ञानोबा सांगतात बहुत कल्प, नामदेव म्हणतात जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केली. मग तुकोबाराने विचारलं महाराज कधी माळ घातली, किती वर्ष झाली महाराज, कधीपासून एकादशी करता, किती वर्ष झाले, कधीपासून ज्ञानेश्वरी वाचायला लागले. जसं आपल्या सप्ताहाला 39 वर्ष झाली. महाराज तुमची भक्ती कधीपासून, तसं आता आपल्या वर्षातच मोजावं लागेल ना, कधी वारी करता, सांग 30-35 काय असेल ते. तुकोबाराने विचारलं कधीपासून चाललंय. महाराज सांगतात वर्षांनी नाही मोजायचं, मग जन्माने. मागे बहुता जन्मी, हे मागे बहुता जन्मी, हेची करीत आलो आम्ही, हेची करीत आलो आम्ही, भवताप श्रमी दुःखे पिडिले निवऊत्या, दुःखे दिवाऊत्या, भवताप श्रमी दुःखे पिडिले निवऊत्या, हरीचे पवाडे गरजो, हरीचे पवाडे गरजो हारीचे पवाडे, गरजो हारीचे पवाडे. मला सांगता आमची भक्ती वर्षाने नाही मोजायची, मग जन्माने, कल्पाने, युगाने. मागे बहुता जन्मी, महाराज सांगतात की मागे आमचे अनेक जन्म झाले आणि त्या सर्व जन्मामध्ये आम्ही काय केलं, हेच केलं, म्हणजे भगवंताची भक्तीच केली, दुसरं काहीच केलं नाही. पण आता त्या ठिकाणी त्या भक्तीचं फल आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, हे काय एका जन्मामुळे होतं का? पडिले वळण इंद्रिया सकळा, रंग लाया रंगेन तुका विठ्ठल सर्वांगे, जागृती स्वप्नी पांडुरंग. हे होण्याकरता एका जन्माची साधना नाही, तर त्याला अनेक जन्माची साधना कारणीभूत आहे. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. तुका मोकलिता लाज कवना, तुका मोकलिता लाज कवना, मोकलिता लाज कवना. विश्वंभर बाबांच्या पासून म्हटलं तर वंश परंपरा, त्या दृष्टीने मागे बहुता जन्मी. इकडं अवतार परंपरा म्हटलं तर भक्त प्रल्हादापासून, ज्या भक्त प्रल्हादाने नामस्मरण करू नये म्हणून हिरण्यकश्यपूने किती प्रयत्न केले, मोठमोठे 13 प्रयत्न केले, नामस्मरण सोडलं नाही, सोडलं. किती श्रद्धा, किती निष्ठा. अंगद, त्या रावणाने, दुष्ट रावणाने अंगदाला पकडलं आणि तो रावण असा अंगदाला असा दाबायचा, ताकदच त्याची तशी. ज्याने कैलासपर्वताला उखडलं त्याची ताकद काय सांगायची, असा दाबायचा. मन रावणाचा, मन रावणाचं. तर असं दाबल्याच्या नंतर त्याच्या अंगाच्या अंगातून अशा रक्ताच्या चिळकंड्या उडायच्या, असा त्या रक्ताचा सुवास असं यायचं. मन चिर्र करायचं, नाही म्हणणार, रामाचाच म्हणणार. अरे रावणाचं म्हणून जगण्यापेक्षा रामाचं म्हणून मेलेलं बरं, बर का. रावणाचं म्हणून जगण्यापेक्षा रामाचं म्हणून मेलेलं बरं. काय जगायचंय रावणाचं म्हणून. म्हणून त्या ठिकाणी नाही, बदल नाही, अशी निष्ठा. आणि तो तुकोबाऱ्यांचा पूर्वावतार. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात मागे बहुता जन्मी, हेची करीता आलो आम्ही. महाराज सांगतात की आम्ही दुसरं काही केलंच नाही, हेच इदच्छ आहे. महाराज हे म्हणा की आम्हाला काही कळत नाही का, ही च कशा करता. आता च महत्व एवढं आहे. आमचे वैकुंठाशी गुरुवर्य गुले बाबा ते सांगायचे की ते स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये, स्वातंत्र्याच्या नंतर
मुंबई भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली पाहिजे आणि त्याच्याकरता मग आंदोलन वगैरे. मग मुंबई महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे आणि त्याच्याकरता आचार्य आत्रे, प्र.के. आत्रे त्यांनी मोठी जनजागृती, मोठमोठ्या सभा त्या ठिकाणी करायच्या, जनजागृती करायची, आंदोलनं करायची, सरकारचं त्या ठिकाणी लक्ष वेधून घेण्याकरता. मुंबई भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी त्याची गर्जना. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. काय झालं, एका काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आचार्य आत्रे आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एका व्यासपीठावर, यशवंतराव चव्हाण बोलायला उभे राहिले. आचार्य आत्रे साहेब आहेत, सध्या ते एका चळवळीचं नेतृत्व करतात म्हटले. मुंबई भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, पण ते लय जरा जोर देतात म्हणले झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. झाला पाहिजे म्हटलं तर आम्हाला काही कळत नाही का, एवढं चवर काय जोर द्यायचा आहे, असं असं काहीतरी बोलले. त्याच्यानंतर आचार्य आत्रे यांचं भाषण, उभे राहिले. आत्ताच आमचे मित्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चव्हाण साहेब बोलले बाबा मुंबई भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, च कशाला लावता, एवढं च कशाला, झाला पाहिजे मला काही कळत नाही का, च कशा करता, च कशा करता. आता म्हटले त्यांचं आडनाव आहे चव्हाण, त्या चव्हाण शब्दामधला जर च काढला तर साहेब खाली काय राहतं, वाहन. मग आणखीन तुम्हाला काही च महत्व वेगळं करून सांगू का, एवढं चला महत्व आहे म्हणून हेच करीत आलो आम्ही, दुसरं काहीच केलं नाही. हेच करीत आलो आम्ही भवतापश्रमी दुःखे पिढीले निववत्या. मागच्या जन्माच्या जन्मांतरामध्ये आम्ही काय केलं, अनेकांच्या दुःखाचे आम्ही आश्रय, दुःखितांचे अश्रू पुसले बाबा. जे संसाराने तप्त झालेले जीव, जे पिडलेले गांजलेले जीव, त्यांचं दुःख हलकं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आपण सामान्य जीव, दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला आनंद वाटलाच, आणि दुसऱ्याला सुख झालं, दुसऱ्याला कशाला, सख्या भावाला जाऊ द्या आमचं कशाला सोडून, सख्या भावाला सुख झालं, त्याला काही त्या ठिकाणी आपल्यापेक्षा जरा पीक पाणी जास्त झालं की दुसऱ्या भावाच्या पोटात, तुम्ही तर वाय शब्द जोडा, इंग्लिश बी येते तुम्हाला, वाय गोळा, नुसता गोळा नाही, एवढा मोठा गोळा त्या ठिकाणी उठला. एक जणाचं पोट दुखायला लागलं, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने गोळी दिल्या, औषध दिलं. परत 4 दिवस झाले, नाही राहिलं, गेला, ट्रीटमेंट बदलली, जरा भारी, नाही राहिलं. परत 15 दिवसांनी गेला, म्हणला काहीच जमाना साहेब, लयच पोट दुखतंय, लय दुखतंय. म्हणजे नगरला जा, नगरला गेला, तिथं ट्रीटमेंट झाली, महिने 2 महिने. परत पुण्याला गेला, तिथं झाली. बरं सगळं सोनोग्राफी वगैरे केलं, काहीच नाही, काहीच नाही करणार, पोटचं दुखायचं थांबे ना. परत त्या ठिकाणी आला शेवगावला, डॉक्टर साहेब 5-6 महिने झाले पोट दुखायचं थांबत नाही. मग काय खाल्लं, काय पिलं, काय ॲलर्जी, अमकं तमकं, काही नाही, काही नाही, काही नाही, कशाचंच काही नाही. मग ते म्हणले बा नेमकं कधीपासून बरं काय खाल्लं का, असं काहीतरी तपास करत म्हणून काय काय खाल्लं बरं तुम्ही, काय खाल्लं नाही म्हणले. मग कधीपासून पोट दुखायला लागलं नेमकं तुम्हाला आठवतंय का. हा म्हणले दिवाळीपासून. मग कसं काय, जरा दिवाळीचे लाडू जास्त नाही, तसं बी काही नाही म्हणला, काही नाही. ते दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी शेजाऱ्याने विहीर खोदली, बोर घेतला आणि त्याला भरपूर पाणी लागलं, तेव्हापासून पोट दुखायला लागलं. आणि डॉक्टर म्हणला मग माझ्याकडे औषध नाही तुला, मग मी जरी उघडून जरी पाडलो ना तुला तरी तुझं पोट राहणार नाही. अरे बाबा संततेत की दुखवे अनेकांच्या दुःखी, सत्य बोले मुखी, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, दुःखे पिढले निववत्या. महाराज सांगतात मी जन्माच्या जन्मांतरामध्ये काय कार्य केलं, जे दुःखाने पीडित जीव आहेत ना त्यांचे अश्रू पुसले, त्यांचं दुःख कमी करण्याचा, हलकं करण्याचा प्रयत्न केला. दुःखे पिढले निववत्या. आणखीन आम्ही जन्माच्या जन्मांतरामध्ये काय केलं, दुसऱ्याच्या गरजू हरीचे पवाडे, गरजू हरीचे पवाडे,
वैष्णव बागडे मेळ वैष्णव बागडे मिळू वैष्णव बागाडे वैष्णव बागाडे हे पाधर रोगडे पाधर रोगडे पाझर रोकडे पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये पाषाणामध्ये काढू पाषाणामध्ये दुहारी ते पवाडे दुहारी ते पवाडे हरीचे पवाडे हरीचे पवाडे मग मागच्या अनेक जन्मामध्ये आम्ही हेच करत आलेलो आहोत. आता हेच म्हणजे काय करत आलेलो आहोत? दुःखी पिढी होत्या हेच करत आलो. गरजो हरीचे पवाडे हरीचे पवाडे पवाडे म्हणजे ख्याती कीर्ती ज्याच्यामध्ये गुण वर्णन आहे त्याला पवाडा म्हटलं जातं. गरजो पण त्याचं कसं करू आम्ही गर्जना करू. गर्जना कशी असते? गर्जना घोष. गर्जना म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आवाज जाणं याला म्हटलं जातं गर्जना. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम. काय झालं? गर्जना. गरजो हरीचे पवाडे सांगत असताना मिळमिळपणे नाही, गुपचूप नाही. पूर्वीचे कीर्तन मी पाहिलेत. काळी 3ला कीर्तन असायचो. काळी 3. आता हे 2 मध्ये मध्ये मिळमिळच होते. जसं भाजी झाली पण त्याच्यामध्ये मीठही नाही आणि चटणी नाही, मिळमिळीत आहे का नाही. 4ला 4ची कीर्तन पाहिलेत. काळी 4 खानाटून साना महाराज इकडे आपल्या काळी 4ला. आणि मग आता 4ला असल्यानंतर काय करायचं? स्पीकरचं न्यायचं दान कोणता त्या ठिकाणी असा आवाज जाणार खनखनटून. हे धोंडोपंताचा फोड असं खनखनटून काळी 4ला मृदंगान तसे त्या चाली म्हणणारे. आता जायचे आतडे तुटून काहीच राहायचं नाही ते काळी 4 मध्ये. गरजो याच्याकरता सांगतोय. गरजो हरीचे पवाडे मेळवू वैष्णव बागडे. आम्ही काय केलं तर वैष्णवांचं त्या ठिकाणी मेळवण म्हणजे एकत्र करणं. मेळविली मांदी वैष्णवांची मेळवली मांदी वैष्णवाची मेळवली मांदी वैष्णवाची. बाबा आपण ज्ञानोबराय तुकोबारांचे आहोत ना. आपलं काम हे आहे. तेव्हा ज्ञानोबराय तुकोबारांच्या ऋणातून आपण मुक्त होणार, उतराई होणार. प्रत्येक माळकऱ्यांचं प्रत्येक सांप्रदायिक म्हणून घेणारच हे काम आहे, ही जबाबदारी आहे की वैष्णवांची मांदियाळी मिळवणं म्हणजे वैष्णवांना एकत्र करणं, वैष्णव निर्माण करणं आणि त्या निर्माण झालेले वैष्णव एकत्र करणं. मिळवणं म्हणजे एकत्र करणं. सध्या वैष्णव मंडळी वैष्णवांना एकत्र करत नाहीत. जेवढं त्या ठिकाणी गट निर्माण करता येतील ना तेवढा प्रयत्न चाललाय ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराच्या विरोध. म्हणून वैष्णवांची मांदियाळी मिळवणं. मेळवू वैष्णव बागडे. बागडे म्हणजे बागडणारे, असे क्रीडा करणारे, खेळ खेळणारे. मेळवू वैष्णव बागडे. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. आणि पाषाणामध्ये पाझर म्हणतात ना, पाषाणाला पाझर फोडायला लावणं. एखादा मनुष्य इतका बोलका असतो, इतका बोलका असतो, इतका बोलका असतो, त्याच्यासमोर एखादा आबोला मनुष्य नेऊन ठेवला ना. काही माणसं असतात ना बिनबोलकी, आणि काही माणसं एवढे बोलके असतात, एवढे बोलके असतात. म्हणजे कधी कधी असं होतं, एखादा एवढा बोलणारा भेटतो की त्याला म्हणावं लागतं आता थांब.
आणि कधी कधी असे आबोल असतात की नेमकं याच्या मनात काय चाललंय काहीच थांग पत्ता लागत नाही. मुग गिळा. अरे माणसाने योग्य ठिकाणी बोललं पाहिजे का नाही? योग्य वेळी योग्य ठिकाणी बोललं पाहिजे. लय जास्त बडबड करायची नाही. तसं लय मुग गिळे गप म्हणजे तोही उपयोगाचा नाही. अति बडबड करणार उपयोगाचं नाही, तसं मुग गिळा उपयोगाचं नाही. काहीतरी पाहिजे की नाही? आणि मग त्या ठिकाणी असा बोल का गेला ना, न बोलणाऱ्याला सुद्धा काय केलं म्हणतात ना, ती दगडाला सुद्धा पाजर फोडीन असा एखाद्या माणसाचा स्वभाव असतो. आता इथं तसा भाव आहे. आता दुसरा भाव असा की पाजर रोकडे काढू पाषाणामध्ये. मला सांगतात की आम्ही भगवंताचं असं गुणगान गाऊ, असं नामसंकीर्तन करू, असं भजन करू की पाषाणा महाराज त्या ठिकाणी काय होईल, पाजर फुटेल. पाषाणा पाजर सुटती रे. हे जगद्गुरु तुकोबाराच्या साधनेचा डोंगर आहे, भामचंद्र डोंगर, भामचंद्र पर्वत. आता राजू महाराज तिथं गाथापाठ करतात. तिथं गाथापाठ करण्याचं त्या ठिकाणी ठिकाणी जे साधक गाथापाठ करण्याकरता राहतात ना, भामचंद्र डोंगर. त्या भामचंद्र डोंगरावर सप्ताह होतात वारकऱ्यांची. प्रत्येक महिन्याला त्यांची ती सप्ताह असतात. वाटून वाटून 5 दिवसात सप्ताह. रामकृष्ण हरी भजन, नुसतं विठोबा रुक्मिणी भजन, तुकाराम तुकाराम भजन, बाकीचं काही नाही. कीर्तन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. सारखं 24 तास तुकाराम तुकाराम. आणि एकदा सकाळी 9ला भजन सुरू झालं की 1:30 2 वाजेपर्यंत जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि ते 2 मृदंग आणि ते असे टाळ आणि ते असे नाचून ते असं कपडे बिपडे घालून भजन नाही, उघडे बम. कोल्हापूरचे पैलवान असे. आणि असं त्या अंगातून टपटप असा घाम, खाली अशी जमीन चिकचिक होती बरं का, चिकचिक होती. आणि तिथली जे असे पाषाण आहेत ना, ते गोहेत भजन असतं ना, मग ते दगड सुद्धा काय होतात, असे द्रवतात. त्याच्यासुद्धा काय होतं, पाणी असं. हे पाहिलंय बुवा, हे प्रमाण आणि हे प्रत्यक्ष पाहणं आहे. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये